आणि आता काय करावं? पैसा फेक तमाशा फेक नावाचा एक खेळ हा देशभरामध्ये सुरू आहे. खासदार कल्याण साहेब गोळवलकर गुरुजी नावाचे एक तथाकथित विद्वान होऊन गेले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते सरसंघचालक होते. त्यांनी एक पुस्तक लिहिलंय. या पुस्तकाचं नाव आहे बंच ऑफ थॉट. समोर काय बंच ऑफ थॉट उलट करून बघितलं की मनुस्मृती लिहिलेलं. आणि या बंच ऑफ थॉट मध्ये गोळवलकर गुरुजींनी काय लिहून ठेवलंय? तर गोळवलकर गुरुजींनी लिहून ठेवलंय की सत्ता आल्यावर सगळी जी संपत्ती आहे ती सगळी संपत्ती भिक्षा घ्यायची, सगळ्या संपत्तीवर नियंत्रण मिळवायचं. आज देशामध्ये अत्यंत वाईट परिस्थिती आहे. अभिनय तो अभिनय अशा प्रकारचा संघर्ष निर्वाळचा संघर्ष आपल्याला पुकारावा लागेल अशा प्रकारचं चित्र आज देशभरामध्ये आणि महाराष्ट्रात निर्माण झाले. चौकीदार चोर आहे ही असणारी एकंदरीत पार्श्वभूमी आपल्या देशाला लागली आहे. आणि आता काय करावं? पैसा फेक तमाशा फेक नावाचा एक खेळ हा देशभरामध्ये सुरू आहे. कार्यक्रम झाला पाहिजे बहुत खरीदी कार्यक्रम झाला. अशी परिस्थिती जर आपली होऊ द्यायची नसेल तर काय करायचं आहे? तर अशा आपल्या सर्वांना जे सरकार सत्तेत आहे, जे राज्यात आहे, जे केंद्रात आहे, जे जिल्हा परिषदेत आहे, या सर्व सरकारला आपल्याला जाब विचारायचा आहे, अधिकाराचा जाब विचारायचा आहे. आज सर्वसामान्य माणूस हा अहवाल दिला. पेट्रोल 100 रुपयाच्या वर गेलेलं आहे. नुसतं 100च्या वर गेलं नाही तर पेट्रोल मध्ये काय इथेनॉल म्हणू का पाणी म्हणू, भेसळ जी आहे ती भेसळ आता पेट्रोल मध्ये भेसळ, डिझेल मध्ये भेसळ आणि भेसळाचा काळ आहे. या देशाचा पंतप्रधान काय म्हणतो? भाइयों बहनों, विदेश की यात्रा बंद करो, मेरी प्यारी बहनों सोना खरीदो मत, मेरी बहनों सब्जी बनाते समय उसमें तेल कम डालो. या देशाचा पंतप्रधान काय म्हणाला? फोडणी करताना तेल कमी टाका, सोनं घेऊ नका. जसे आपण थैल्याच्या थैल्या घेऊन आणि पोतीच्या पोते घेऊन सोनं घ्यायला लागतो. या देशाच्या पंतप्रधान रोजगाराची बोलत नाही, शेतकऱ्यांच्या शेतमालाचा भाव तर बोलत नाही, हा चोरी होत असताना चोरीबद्दल बोलत नाही, भ्रष्टाचाराबद्दल बोलत नाही, वाढत्या महिलांवरच्या अत्याचार बलात्काराच्या वर काही बोलत नाही. हा कशावर बोलतो? तर हा विषयाशी आपल्याला काही घेणं नाही, त्याच्याबद्दल बोलतो. याचं कारण काय? तर केंद्र सरकारची योजना आहे हम दो हमारे दो. हम दो म्हणजे मैं और मेरा मोदी, मैं और मेरा शाह. आपला डॉक्टर शाह नाही, मैं और मेरा शाह अमित शाह और मैं, हम दो और हमारे दो, अडानी और अंबानी. या दोघांसाठी हे सरकार काम करते. त्यामुळे उद्योगपतींच्या या दोन उद्योगपतींचं चांगलं त्यांचा जेवढी पैसे खाता येतील तेवढे भाऊजोला संपत्ती जी आहे या संपत्तीचा लाभ जो आहे मोठ्या प्रमाणावर सुरू झालेला आहे. खासदार कल्याण साहेब गोळवलकर गुरुजी नावाचे एक तथाकथित विद्वान होऊन गेले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते सरसंघचालक होते. त्यांनी एक पुस्तक लिहिलंय. या पुस्तकाचं नाव आहे बंच ऑफ थॉट. समोर काय बंच ऑफ थॉट उलट करून बघितलं की मनुस्मृती लिहिलेलं. आणि या बंच ऑफ थॉट मध्ये गोळवलकर गुरुजींनी काय लिहून ठेवलंय? तर गोळवलकर गुरुजींनी लिहून ठेवलंय की सत्ता आल्यावर
सगळी जी संपत्ती आहे ती सगळी संपत्ती ही खिशात घालायची, सगळ्या संपत्तीवर नियंत्रण मिळवायचं आणि सगळी संपत्ती सगळे संसाधन जे आहेत हे सगळे संसाधन हस्तगत करा असं कुठे लिहिलंय? पंचायत मध्ये लिहिलंय. आणि आज आपला कारभार जो आहे हा देशाचा कारभार संविधानानुसार नाही झाला. हा कारभार देशाचा जो चालतो तो पंचायतच्या अनुषंगाने चालतो. कोणतीही शासकीय जमीन असेल तर गिळा, कोणतीही शासकीय योजना असेल तर खा पैसे, अशा स्वरूपाचं जे धोरण भारतीय जनता पक्षाचं आहे याचं कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने तशा प्रकारची शिकवण जी आहे ती भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना दिलेली आहे. आणि त्या शिकवणीच्या अनुषंगाने आज कोळशाच्या खाणी असतील, लोखंडाच्या खाणी असतील, मॅग्नीजच्या खाणी असतील, या वारेमाप लुटण्याचं काम हे केंद्र सरकारच्या माध्यमातून चालू आहे. आणि याचा पैसा कोणाला? तर याचा पैसा हा खिशात घालण्याचं काम चालू आहे. आपल्या घराच्या पुढे लावलं स्मार्ट मीटर आणि या स्मार्ट मीटरचं रिडिंग आणि त्याचे पैसे भरायला आपण, आणि पैसा कुठे चालला? पैसा थेट हा भाजपच्या घरात, देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदीच्या घरात हा पैसा चालला. रस्त्यातले पैसे खाल्ले, धरणातले पैसे खाल्ले, स्मार्ट मीटरचे पैसे खाऊ राहिले, सगळ्या संसाधन त्यांनी विकले. आणि एवढं करूनही पोट भरलं नाही तर राम नाम जपना पराया अपना, राम मंदिरातही यांनी भ्रष्टाचार करायचं बाकी ठेवलं. किती विटा तोडल्या तर सिंधी समाजाने 200 किलोच्या विटा दिल्या, त्या सगळ्या विटा खाऊन टाकल्या. राम मंदिरामध्ये 1400 कोटी रुपयाची वर्गणी जमा झाली होती, त्याही विकल्या. आम्ही तर तेव्हापासून म्हणतोय की विकल्या विटा, विकलं गंगेचं पाणी. आता देश विकायला निघाले अटल आणि अडवाणी आणि अटलजी पासून हा सुरू झालेला जो खेळ आहे हा आता चंपत राय नावाचं एक माकड ते राम मंदिरात बसलेलं आहे. आणि हे माकड जे आहे गेला पाठबळ नरेंद्र मोदीचं, योगीचं. आणि हा सीसीटीव्हीवर धोतर लावतो, धोतर लपवून सोन्या चांदीचे दागिने घालतो. 70-80 दिवस सीसीटीव्ही बंद ठेवला, संडासात पैसे घेऊन ठेवले, बाथरूम मध्ये पैसे घेऊन ठेवले, धोत्रात पैसे घातले, खिशात पैसे घातले, पाण्याच्या हांड्यात पैसे घातले आणि दाग दागिने सोनं आणले. राम मंदिरापासून लुटण्याचं काम हे सुरू आहे. आणि आपल्या गावात राम मंदिर जर बांधायचं आहे आणि मंदिराची वर्गणी जमा करणाऱ्या माणसानं वर्गणीमध्ये जो घोळ केला तर आपल्या घरात लग्न असलं तर लग्नाची पत्रिका आपण त्याला देतो. आपण पंचायतच्या बैठकीमध्ये पारावर त्याला बोलत नाही. आणि आता सर्वसामान्य माणसाचा पैसा खात असताना रामाच्या नावाने पैसे खाणारं सरकार केंद्रामध्ये हे सत्तेवर बसलेले आहे. या सरकारला खाली घेतल्याशिवाय आपण स्वस्त बसणार नाही याची शपथ अशा शेतकरी मेळाव्याच्या अनुषंगाने आपल्याला घ्यायची. शेतीचा प्रश्न अत्यंत बिकट आहे. शेतीच्या प्रश्नाच्या बिकट असताना देशाला आता शेतमालाला भाव नाही. इथे साखर कारखाना सुरू करा अशी मागणी आपल्या शेतकरी नेत्यांनी केली, नागरिकांनी केली, जनतेने केली, आमच्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली. मात्र जिथे देश विकणारे लोक सत्तेवर आहे तिथे बंद पडलेला कारखाना कसा सुरू होईल? तुम्ही कारखाना सुरू करा म्हटलं तर ते राज्य भंगार घेऊन जातील. यांचा काही भरोसा नाही. हे भंगारातूनही पैसे कमवण्यामध्ये मागे पुढे पाहणार नाही असं सरकार बसलेलं आहे. त्यामुळे असा कारखाना त्याच्या चिमणीतून धूर सुटावा, त्याचा सायरन वाजावा, उसाचे ट्रक, उसाच्या बैलगाड्या, उसाचे ट्रॅक्टर तिथे जावे आणि शेतकऱ्याचं सांग बलवावं. या अनुषंगाने विचार करणारं सरकार जेव्हा येईल तेव्हाच आपला साखर कारखाना हा सुरू होईल. अन्यथा पुढच्या काळामध्ये हे सरकार जास्त दिवस जर राहिलं तर इथलं लोखंड देखील विकून खाण्यामध्ये कधी जास्त पाहणार नाही. कांद्याचा प्रश्न आपल्या भागामध्ये कांदा उत्पादकीय आहे. आम्ही कांद्याच्या माळा घालू फिरलो, रस्ता रोको केला, आंदोलनं केली आणि आंदोलनामध्ये कडक इशारा दिला. तुमच्या बाजूला नाशिक जिल्ह्यामध्ये रस्ता रोको केला तोपर्यंत बसलेले होते. मात्र जसा रस्ता रोको केला तेव्हा अर्थमंत्रिमंडळ दिल्लीला गेलं. दिल्लीला जाऊन बसलं आणि शेतकऱ्यांच्या कांदा प्रश्नाच्या अनुषंगानं तोडगा काढण्याच्या अनुषंगानं थोडा बहुत प्रयत्न नाही केला, नाटक केलं. मात्र तोही प्रश्न सुटला नाही. कांद्याचा प्रश्न का विषम झाला? कांद्याचा प्रश्न याच्यासाठी विषम झाला
की भारतात जेवढा कांदा तयार होतो तेवढा कांदा आपण भारतातले लोक खाऊ शकत नाही. विदेशामध्ये कांदा गेला, निर्यात जर कांद्याची झाली तरच कांद्याला भाव भेटणार आहे. मात्र मोदी जे आहेत या मोदीची इज्जत एवढी कमी झाली आहे, मोदीची पद इतकी त्यांची कमी झाली आहे की आपला कांदा खरेदी करायला लोक तयार नाही. बांगलादेश आपला कांदा घ्यायला तयार नाही, श्रीलंका आपला कांदा घ्यायला तयार नाही, आपला कांदा दुबई, आपला कांदा युरोप खंडामध्ये जायला तयार नाही. आणि याचं कारण काय तर नरेंद्र मोदी सारखा एक ना करता माणूस हा पंतप्रधान झाल्यानंतर आता विदेशात आपला कांदा जायला तयार नाही. बांगलादेशात आपल्याकडून बांगलादेश डिझेल येतं, आपलं त्यांचं डिझेल बंद करा आपली मागणी होती की कांदा घ्या तरच आम्ही डिझेल देतो. मात्र ही भूमिका आपल्या भारत सरकारने घेतली नाही. का घेतली नाही तर डिझेलचा धंदा बांगलादेशात कोण करतो तर अंबानी नावाचा एक शेट्टी आहे, त्याची रिफायनरी आहे. जर तिथलं डिझेल बंद झालं तर नुकसान कोणाचं होईल, अंबानीचं होईल, म्हणजे नरेंद्र मोदीचं नुकसान होईल. पण आपलं डिझेल चाललं मात्र आपला कांदा चालला नाही. त्यामुळे हा दलिंदर दळबकरी पंतप्रधान जोपर्यंत आहे तोपर्यंत शेतकऱ्यांच्या समस्या या संपणार नाही. तर कांदा एक बोलतो उदाहरण आहे. तेच सोयाबीनचं, तेच कापसाचं, तेच मक्याचं, तेच ज्वारीचं, तेच फळ पिकांचं, आपला सफरचंद, आपले द्राक्ष हे देखील आता विदेशात लोक घ्यायला तयार नाही. आंबा आपला घ्यायला तयार नाही. याचं कारण नरेंद्र मोदी आहे. आणि या मोदी सरकारला दाबण्याचं काम हे अमेरिका करत आहे. आपला पंतप्रधान जो आहे हा अमेरिकेकडे बघू काम करतो. नरेंद्र आणि सिलेंडर असं नरेंद्र मोदींना म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाही. त्यांनी अमेरिकेसोबत एक करार केला आणि अमेरिकेसोबत केलेल्या करारातून आता अमेरिकेतला सगळा माल भारतात येऊ शकतो आणि बिना टॅक्सचा, बिना आयात शुल्काचा तो माल आपल्या इथे येऊन विकू शकतात. मात्र आपण आपला शेतमाल जो आहे हा अमेरिकेत जाऊन विकू शकत नाही. आणि विकायचा असेल तर 50% टेरिफ, 18% त्याचं शुल्क हे आपल्याला लावलं जाणार आहे. त्यामुळे आपण आता लुटण्याकरता बाजारात उभे आहोत आणि याला जबाबदार कोण, त्याला जबाबदार केवळ भारतीय जनता पक्ष आहे. आणि भारतीय जनता पक्षाच्या विरोधात भ्रष्टाचाराचा मुद्दा असेल, राम मंदिरातल्या चोरीचा मुद्दा असेल, नोटबंदीतल्या चोरीचा मुद्दा असेल, या सर्व मुद्द्यांच्या अनुषंगाने लढायचा निर्णय हा काँग्रेस पक्षाने घेतलाय. आणि करिता आज या ठिकाणी आपण या वैजापूर तालुक्यातले तमाम कार्यकर्ते आलेले आहेत. वंचकापासून ते शेवटी बसलेल्या राजूपर्यंतच्या सर्व लोकांचा या तालुक्यामध्ये काँग्रेस मजबूत करण्याच्या अनुषंगानं जो निर्धार आहे त्या निर्धाराला सलाम करण्याकरता मी आपल्यापर्यंत आलेलो आहे. काही तालुक्यांमध्ये काँग्रेसने भरभरून दिलाय आणि काही दिल्यानंतरही आमच्यातले जे काही कावळे ते उडून गेले ते कावळे आणि राहिले ते मावळे. म्हणून या आमच्या दोन्ही शहराध्यक्ष, तालुका अध्यक्ष या दोघांच्याही पाठीशी गंभीरपणे आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी उभा आहे. राहुल असेल, डॉक्टर शहा असतील, यांच्या सोबतच किरण पाटील जमलेले आहेत, हे तालुक्याचे संपूर्ण जिल्ह्याचे पदाधिकारी आहेत. आम्ही आपल्या तालुक्यासोबत आहोत, तालुक्याचे प्रश्न सोडवण्याकरता आहोत. खासदार साहेबांनी तर जाहीर आपल्याला अवतरण देऊन टाकलं की कोणीही यावं आणि सोमवारी प्रश्न सोडून जावं. याचा अर्थ काय तर आम्ही सर्वसामान्य माणसासोबत आहे. काँग्रेस का हात आम आदमी के साथ ही असणारी आमची भूमिका आहे. आणि ती भूमिका निभावत असताना काही स्वतःला खास म्हणून घेणारे माणसं ही पक्षाच्या पुढे येत होती आणि आम आदमी आणि खास आम आदमीला ही पक्षाच्या प्रक्रियेमध्ये आणून ठेवत होती. त्यामुळे जे गेले त्यांनाही नांदा सत्य बरे म्हणून जगताप साहेब त्यांना देखील तिकडच्या शुभेच्छा आपण द्या. मात्र या तालुक्यातून, या मतदारसंघातून आता नव्या जमाचे, नव्या जोडीचे सर्व पदाधिकारी राहून हे जोडण्याचं काम आगामी काळात करायचं आहे. आणि आज विशेष करून आपल्या तालुक्यासाठी आज संपूर्ण एक दिवस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून आम्ही देत आहोत. याचा अर्थ स्पष्ट आहे की राहुल गांधींचा आदेश आहे की ज्या तिथे तुलनेने काँग्रेस कमी म्हणत असतील तिथे पहिले जा आणि तिथून काँग्रेस निर्मितीची सुरुवात सुरू करा. त्यामुळे काँग्रेस येणाऱ्या काळात मजबूत होणार आहे. त्यामध्ये आपला वैजापूर तालुक्याचा मोठा हिस्सा असेल अशी आशा मी या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या सगळ्यांकडून बाळगतो. जाता जाता आज मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष आहे.
आणि या तालुक्यामध्ये या भागातले एक जिल्हाध्यक्ष जे आहेत, या भागातले एक प्रदेशाध्यक्ष हे आपल्या महाराष्ट्र प्रदेशाला लाभले होते. मी विनायकबा पाटील साहेबांच्या स्मृतीला विनम्र स्वरूपाचं अभिवादन करतो आणि वैजापूर तालुक्यामध्ये काँग्रेस मजबूत करून घ्या ही गळ आपल्याला सगळ्यांना घालतो. थांबतो. धन्यवाद.